ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पूज्यश्री अमृतचंद्राचार्य विरचित पुरुषार्थ सिद्ध्युपाय ग्रंथामधील 17व्या श्लोकावर स्वाध्याय प्रारंभ होत आहे. या पूर्वीच्या श्लोकात आचार्यांनी मुनींचं जीवन, त्यांची प्रवृत्ती, आचार, विचार, उच्चार कसा असतो ते सांगितलेलं आहे. लौकिक जीवन संसारी जीवाचं, जे आपण प्रपंचात पडतो, प्रत्येक गोष्टीत तुझं माझं, कमी जास्त, हलकं भारी, इष्ट अनिष्ट असे विकल्प करतो आणि त्यातच गुरफटून जातो. हे आपलं लौकिक जीवन. अलौकिक जीवन याहून वेगळं आहे. महाव्रतांचं पालन करताना वैराग्याचा मार्ग आणि त्या ठिकाणी पंचपापांचा त्याग. कुठल्याच गोष्टीबद्दल इष्ट अनिष्ट बुद्धी नाही. तुझं माझं हा पक्षपात नाही. समता, सदा सामायिक. महाव्रताला सामायिक चारित्र्य म्हटलेलं आहे आणि समता भाव हा त्याचा गाभा आहे, केंद्रबिंदू आहे. तेच 17व्या श्लोकात आचार्य सांगतात की महाव्रतांचा उपदेश एखाद्या जीवाला पुन्हा पुन्हा देऊन सुद्धा जर तेवढी त्याची शारीरिक योग्यता, मानसिक तयारी नसेल तर त्याच्यासाठी काय आणि कोणता उपदेश द्यावा. संसारात प्रत्येक जीवाची शारीरिक क्षमता समान नाही. मनोनिग्रह तो सुद्धा समान नाही. प्रत्येकाच्या मोहनीय कर्माचा उदय वेगवेगळा आहे. नामकर्माच्या उदयानं मिळालेलं औदारिक शरीर, त्याच्या माध्यमातून प्रकट होणारी शक्ती, क्षमता, सहनशीलता सर्वांची सारखी नाही. मुनिपद अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून आचार्य सांगतात, बहुशः समस्तविरतिं प्रदर्शितां यो न जातु गृह्णाति तस्यैकदेशविरतिः कथनीयानेन बीजेन. बहुशः समस्तविरतिं प्रदर्शितां यो न जातु गृह्णाति तस्यैकदेशविरतिः कथनीयानेन बीजेन. यह जो जीव बहुशः प्रदर्शितां समस्त विरतिं जातु न गृह्णाति. गुरुनी पुन्हा पुन्हा दिलेला समस्त विरती म्हणजे महाव्रत, सकल संयम,
ग्रहण करू शकत नाही. तस्य एकदेशविरतिही. देश शब्दाचे अनेक अर्थ आहेत. या ठिकाणी देश शब्दाचा अर्थ आहे अंशतः. अणु एकदेशविरती याचा अर्थ अनुव्रत ग्रहण करणं, अंशतः व्रत ग्रहण करणं. आणि ज्याला आपण श्रावकाचार म्हणतो, श्रावकाच्या 11 प्रतिमांपैकी जी झेपेल ती प्रतिमा म्हणतो. श्रावकाची 12 व्रत म्हणतो. निदान तेवढं तरी अनेन बीजेन कथनीया. सगळं पाप सोडता येत नाही. राहिलं निदान अनुव्रत तरी धारण कर बाबा. अशा प्रकारचा उपदेश गुरुनी शिष्याला अवश्य द्यावा. जोपर्यंत श्रद्धेला, ज्ञानाला, आचरणाची जोड मिळत नाही तोपर्यंत ती श्रद्धा आणि ज्ञान मोक्षाच्या दृष्टीनं अपूर्ण आहेत, अकार्यक्षम आहेत. तिन्हींची पूर्णता तिथं मोक्षप्राप्ती. मग ती पूर्णता होण्यासाठी आचारसुद्धा तसाच पाहिजे. श्रद्धा खूप आहे. अनेक ग्रंथ वाचून ज्ञानसुद्धा मिळवलं, पण आचरणात काहीच नसेल तर हतम ज्ञानम क्रियाहीनम. अकलंक देव म्हणतात, क्रियारहित, चारित्र्यरहित ज्ञान हतम, त्याचा उपयोग नाही. जेवढं झेपेल तेवढं तरी करायलाच पाहिजे. सगळेच मुनी बनतील असं नाही. मुनी बनणारा शरीरानं निर्दोष लिंगधारक, अंगोपांग परिपूर्णतेचा पुरुष हवा. भाव कदाचित स्त्रीचे, नपुंसकाचे असतील, पण शरीरानं तो निर्दोष पुरुषच हवा. तरच शारीरिक योग्यता मुनिपदाला साजेसी म्हटली जाईल. पण ज्या जीवांच्या शारीरिक क्षमतेत काही बिघाड आहे, काही विकृती आहे, ते मुनी बनू शकत नाहीत. स्त्री पर्यायात दिगंबर दीक्षा घेता येत नाही. आरिका पद उपचारानं महाव्रत जरूर आहे, पण त्यात सुद्धा एक वस्त्र धारण करणं अनिवार्य आहे, अपरिहार्य आहे. आणि आरिका पदाच्या खाली क्षुल्लक, ऐल्लक, क्षुल्लिका आणि त्याही खालची पद म्हणजे पहिल्या प्रतिमेपासून 10व्या प्रतिमेपर्यंतचा आचार, क्षुल्लक, ऐल्लक 11व्या प्रतिमेचा आचार, उत्कृष्ट श्रावक पदाचा आचार. एवढं तरी त्यातलाही जो टप्पा आपल्याला झेपेल तोच स्त्री पर्यायात, नपुंसक पर्यायात धारण करावा लागेल. शारीरिक क्षमता निर्दोष आणि निर्विकार असण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्याईचा उदय पाहिजे. सगळ्यांनाच लाभेल असं नाही. आणि शरीर चांगलं असून सुद्धा दीक्षेचे भाव व्हायला महान पुण्य लागतं, साधी गोष्ट नाही. अहो दीक्षाच काय, कोणतंही व्रत धारण करण्याचे भाव होणं
पूर्व पुण्याईच समजायला हवी. व्रत धारण करण्याचे भाव नसणं अविरती आहे. आणि आपण अविरत अवस्थेमध्ये खूप भव घालवलेले आहेत. व्रत धारण करणं, त्याचे अतिचार अनाचार समजून घेऊन ते टाळण्याचा अधिकाधिक प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. अनुव्रतातून महाव्रताचा अभ्यास करण्यासाठी तर श्रावकाच्या 12 व्रतात 5 अनुव्रत 3 गुणव्रतानंतर 4 शिक्षाव्रत सांगितलेली आहेत. पुढं हे सगळं प्रकरण येणार आहे. शिक्षाव्रत शब्दाचा अर्थ काय आहे? शिक्षा म्हणजे कोर्ट सुनावतं ती शिक्षा नव्हे, ट्रेनिंग, मुनिपदाचा अभ्यास. ज्या व्रतपालनातून मिळतो त्या व्रतांना काय म्हटलं? शिक्षाव्रत. क्रमाक्रमानं अभ्यास करत आपण पुढं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्ण सोडता येत नाही. निदान अनुव्रत धारण केलं तेवढ्या अंशानं तरी आपण पापाचा त्याग करू, पापापासून परांगमुख होऊ. तेवढंही पाप सोडायचा प्रयत्न नाही केला मग नरकात काय? सगळं आर्त आणि रौद्र ध्यान. देवगतीतही संयम नाही, राहिली तिर्यंच गती आणि मनुष्य गती. आज आपण पूर्वपुण्याईनं मनुष्य गतीत श्रावकाच्या कुलात जन्माला आलो आहोत. पहा ना, मृगसेन धीवरानं एकच दिवस व्रत पाळलं. जाळ्यात येणारा पहिला मासा मी सोडून देईन. पण तेवढ्या व्रतानं त्याची पुढची सगळी भवभ्रमणाची परंपरा बदलून गेली. तो आसन्न भव्य बनला. या भवात 5 वेळा माशाला जीवदान दिलं. 5 वेळा पुढच्या भवात तो मरण संकटातून वाचला. खदीरसार भिल्लानं जो जीव पुढं श्रेणिक राजा झाला, किती व्रत धारण केलं? मी कावळ्याचं मांस खाणार नाही एवढाच नियम घेतलेला होता. आणि वैद्यराजाने नेमकं औषध त्यातूनच खायला सांगितलं. नाही तर हा मरणार म्हटले. नातलग रडू लागले. मेहुण्याला निरोप गेला, तुम्ही येऊन समजवा म्हणजे ऐकेल. मेहुणा रस्त्यानं येतोय. एक स्त्री रडत बसलेली आहे. मेहुण्याला दया आली. त्याने विचारलं, बाई का रडता? अहो, तुम्ही ज्याला कावळ्याचं मांस खायचा आग्रह करायला चाललाय त्याचं व्रत मोडताय तुम्ही. व्रत मोडल्यावर त्याची दुर्दशा होईल. व्रत जर त्यानं पालन केलं तर तो देवगतीत देव होणार आहे, माझा पती होणार आहे. आणि तुम्ही व्रत मोडलं तर तो काही माझा पती म्हणून मला मिळणार नाही. मेहुण्याला आश्चर्य वाटलं. एक कावळ्याचं मांस सोडलं तर इतका फायदा होतो. तो खदीरसार भिल्लाच्या घरी आला. हा किस्सा न सांगता त्याच्या निग्रह शक्तीची परीक्षा बघायला परोपरीनं आग्रह केला.
अरे बाबा खा, नाहीतर तुला त्रास होतोय तो वाढत जाईल, शेवटी हाताहातानं मरण कवटाळशील, त्याला काय होतंय, बरं वाटल्यावर प्रायश्चित्त घे, पण आज खा. खदिरसार राजी झाला नाही, त्यानं स्वीकृती दिली नाही. मग त्या मेहुण्यानं येताना घडलेला किस्सा ऐकवला. एवढं फल आहे. खदिरसार भिल्लानं असा विचार करून त्याच क्षणी सर्व प्रकारच्या मांसाहाराचा मला त्याग असा संकल्प केला आणि त्यात त्याचं प्राणोत्क्रमण झालं, मृत्यू झाला, मरून देवगतीला गेला. पहा, मरताना परिणाम भद्र राहिले, व्रतावर दृढ राहिले, तो देवगतीला गेला. अंत्येष्टी आटोपून मेहुणा माघारी निघाला. तीच बाई वाटेत रडत बसलेली परत दिसली. बाई, मी काही माझ्या त्या मेहुण्याचं व्रत मोडलं नाही, मग आता तुम्ही का रडता? त्या बाईनं उत्तर दिलं, बाबा, केवळ कावळ्याचा मांसाचा त्याग करून तो ज्या दर्जाचा देव होणार होता आणि माझा पती होणार होता, त्याऐवजी वरच्या दर्जाचा देव सर्व प्रकारच्या मांसाहाराचा त्याग केल्यामुळं झाला आणि आता तो माझा पती होऊ शकत नाही, म्हणून मला वाईट वाटतं. जर मांसाहार त्यागाचं एवढं फल आहे, तर त्या मेहुण्यानं सुद्धा अत्यंत खुशीनं, श्रद्धेनं आणि स्वेच्छेनं मांसाहाराचा त्याग केला. आपण चरणानुयोगाचा ग्रंथ वाचतो. जेवढा म्हणून सदाचार आपल्याला पालन करता येईल, जीवदयेचं पालन करता येईल, तेवढं करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. श्रावक आहोत. श्रद्धा व विवेक क्रिया तिन्ही आपल्या आचरणात पाहिजे. आणि मग श्रावक कोणकोणती हिंसा कशी सोडू शकेल, निदान कमी करू शकेल, हे पुढच्या प्रवचनात आपण पाहायचं आहे. दर्शन पाठाच्या राहिलेल्या श्लोकांचा अर्थ आता आपण समजून घ्यायचा आहे. यापूर्वीच्या प्रवचनात अन्यथा शरणं नास्ति या एकाच श्लोकावर आपण विस्तृत विवेचन पाहिलं होतं. कोणाला शरण जायचं? जे सन्मार्ग दाखवतात त्यांना. जन्मजरा मृत्यूच्या रोगावर अचूक उपाय सुचवतात त्या वैद्यराजांना. म्हणून आपण काय म्हणतो? अरिहंत सिद्धा भवरोग वैद्या. भगवान आपल्यासाठी या भवरोगावर योग्य चिकित्सा करणारे, उपाय सांगणारे महान वैद्य आहेत. म्हणून पुढचा श्लोक बघा. नहि त्राता नहि त्राता नहि त्राता जगत्त्रये वीतरागात् परो देवो न भूतो न भविष्यति. हे भगवन, या त्रैलोक्यात तुमच्याशिवाय दुसरा कोणी जन्ममरणाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग दाखवणारे, सांगणारे
दुसरे कोणीच नाही. म्हणून तर आम्ही काय म्हणतो, या त्रैलोक्यात त्राता न ही, दुसरा कोणीही त्राता, रक्षण करता, अनुशास्ता. अनुशास्ता म्हणजे शिक्षक, अध्यापक कुणीच नाही. आपण एकमेव आम्हाला सन्मार्ग सांगणारे, दाखवणारे आहात. कारण आपण कसे आहात? वीतरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी. जो वीतरागी आहे तो विकारी बनणार नाही. स्वार्थापोटी पक्षपात करून एकाला वेगळा दुसऱ्याला वेगळा असा उपदेश देणार नाही. सर्वज्ञ आहेत ते अज्ञानापोटी काही विपरीत सांगितलं जाऊ शकतं असं करणार नाहीत. आणि हितोपदेशी आहेत ते फक्त आणि फक्त हिताचाच उपदेश देतात. त्यांनाच आप्त म्हटलेलं आहे पूर्वाचार्यांनी. आणि आप्त शब्दाचा अर्थ काय आहे? नातलं ग. म्हणून इथं काय म्हणतात? भगवंताला सोडून आमचा त्राता दुसरा कोणी नाही. वीतरागात परो देव. वीतरागाला सोडून दुसरा कोणीही या जगात भूतकालात खरा देव झाला नाही, वर्तमान कालात पण नाही, भविष्यकालात पण होणार नाही. देवत्वाची अर्हता म्हणजे पात्रता काय आहे? आप्तेनो छिन्नतोषेन सर्वज्ञेनागमेशिना भवितव्यं नियोगेन नान्यथा ह्याप्तता भवेत्. समंतभद्रस्वामी रत्नकरण शावकाचार ग्रंथात म्हणतात, आप्तेन उच्छिन्न दोषेन. ज्याने 18 दोषांचा नायनाट केला आहे ती पहिली पात्रता. सर्वज्ञ ही दुसरी पात्रता. आगमेशिन म्हणजे हितोपदेशित्व ही तिसरी पात्रता. 4 घाती कर्माचा क्षय ज्यानी केला ते अरिहंत प्रभू तेच वीतरागी आहेत, खरे देव आहेत. त्याच्या अलीकडं पलीकडं वीतरागतेला, सर्वज्ञत्वाला सोडून दुसरे कोणते खरे देव या जगात नाहीत. देवगतीचे देव त्यांचं आडनाव देव आहे. ते तुमच्या माझ्यासारखे संसारी आहेत. 8 कर्माणी पद्धत, हर्ष विषाद तुझं माझं हे विकार त्यांच्याकडं आहेत. जसं आपण मनुष्यगतीत तसे ते देवगतीत. म्हणून इथं काय सांगतात? वीतरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी तेच खरे देव आहेत. भूतकाल धुंडाळा, भविष्यकालाचा विचार करा. जगात दुसरीकडं कुठंही देवत्व सापडणार नाही. म्हणून भावना काय करावी? जिने भक्तिर् दिने दिने सदा मेस्तु भवे भवे. या श्लोकाचा उच्चार करताना बहुभाग लोक चुकीचा उच्चार करतात. जिनेर भक्ती हा पाठ चुकीचा आहे, उच्चार चुकीचा आहे. जिने हे सप्तमी एकवचन आहे, भक्ती ही शब्द आहे आणि त्याचा विसर्ग पुढच्या जिने शब्दाच्या जी अक्षरावर गेला आहे.
जिने भक्तीर, जिने भक्तीर. 3 वेळा भावना केलेली आहे. माझी भक्ती फक्त फक्त आणि फक्त जिनेश्वराच्या ठाईच असू दे, कायमसाठी आणि रोज रोज असू दे. सदा मेस तू कुठं भवे भवे. प्रत्येक भवात हे भगवन मी आपल्या चरणाशी यावं, आपलीच पूजा भक्ती स्तुती स्तवन वंदना सगळं काही करावं. आपल्याला सोडून माझं मन दुसरीकडं कुठंही जाऊ नये. एका भवाचं नाही, अनंत भवात अज्ञानापोटी कुदेवाना सरागी देवाना भजत आलो आहे. आता त्या सगळ्याचा त्याग करून मला खऱ्या देवाची भक्ती करायची. ग्रंथ प्राकृत असू द्या, अगर संस्कृत असू द्या, पूर्वाचार्यांनी सम्यक्त्व प्राप्तीची व्याख्या सांगताना अच्छ आगम तच्चाणम, अत्त, अत्त शब्दाचा अर्थ आहे आप्त, तच्च शब्दाचा अर्थ आहे तत्व, आगम म्हणजे जिनवाणी, आप्त म्हणजे प्रभू, आगम म्हणजे शास्त्र, प्रयोजनभूत तत्व आणि त्या मार्गानं जाणारे मुनिराज हेच खरे गुरु आहेत. त्यांची श्रद्धा, उपदेश ऐकणं, भक्ती करणं हे सम्यक्त्व प्राप्तीचं एक कारण आहे. पहाण देवगतीचे देव त्यांच्या महालात असणाऱ्या अकृत्रिम चैत्यालयातील वीतराग भगवंताचीच भक्ती करतात, पूजा करतात. तेवढ्यावर संतुष्ट होत नाहीत. 3 अष्टाणिकात आणि पर्युषण पर्वात अकृत्रिम चैत्यालयाच्या दर्शनाला जातात, पूजा करतात, 24 तास भक्ती करतात. नंदीश्वर पर्वात नंदीश्वर द्वीपातल्या 52 जिनमंदिरात पूजेला जातात. येताना पंचमेरूला 3 प्रदक्षिणा देऊन तिथल्या 80 जिनमंदिरात पूजा करून मग आपापल्या निवासस्थानी जातात. का असं करतात हो? त्यांना माहीत आहे खऱ्या देवाची भक्ती तत्व समजून घेऊन करणं सम्यक्त्व प्राप्तीचं कारण आहे. पहिल्या नरकापर्यंतच सम्यक दृष्टी जातात. सम्यक्त्व सहित मृत्यू पावलेला आणि सम्यक्त्व होण्यापूर्वी नरकायू बांधलेला जीव पहिल्या नरकाच्या खाली जात नाही आणि तिथं क्षायिक सम्यक दर्शन होत नाही. का होत नाही? तत्थजिनानम अभावात, असं वीरसेन स्वामी धवला ग्रंथात सांगतात. भगवंताचं दर्शन मिथ्यात्व वगैरे निधत्त निकाचन अनडिस्काउंटेबल कर्माच्या क्षयाला कारण आहे. म्हणून तर त्या वीतरागतेची भक्ती करायची आहे. जिनधर्म विनिर्मुक्तो मा भवेयं चक्रवर्त्यपि सचिंतोपि दरिद्रोपि जिनधर्म निवासितः. किती सुंदर भावना केलेली आहे. चक्रवर्तीचं वैभव मला मिळणार आहे, पण जिनधर्म मिळणार नाही तर मी काय भावना करावी? वैभव नसलं तर चालेल, पण मला जिनधर्माची प्राप्ती हवी. मी सचिंत असू दे, नोकर म्हणून जगू दे, दारिद्र्याचं
जीवन जगावं लागलं तरी चालेल, पण श्रावकाच्या कुलात जन्म व्हावा आणि जिनधर्माचा उपदेश मला ऐकायला मिळावा, माझ्या आचरणात यावा. असं का? तर पुढच्या श्लोकात सांगतात, जन्म जन्म कृतं पापं जन्मकोट्यामुपार्जितं जन्म मृत्युजरातंक हन्यते जिनवंदनात्. कोटी भवात उपार्जित केलेलं पाप, जन्म मृत्यू जरा रोग हे सगळं जिनदर्शनामुळं नष्ट होणार आहे, होत आलेलं आहे, पुढेही होणार आहे. असा जिनधर्माचा महिमा आहे, जिनदर्शनाचा महिमा आहे. म्हणून हे भगवन, मी तुम्हाला शरण आलो आहे. दुसरं कोणी त्या योग्यतेचं नाही. तुमचा उपदेश हाच माझ्या रक्षणाचा उपाय आहे. तो उपदेश आपण मला द्या, त्यामुळंच माझं रक्षण होणार आहे. आपणही तीच भावना करूया. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष जिनेश्वर, रक्ष रक्ष जिनेश्वर. ओम नमः.